या ठिकाणी आपण आपले पालकमंत्री आदरणीय अब्दुलजी सत्तार साहेब यांचं आगमन झालेलं, सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत आपण करूया। या ठिकाणी आदरणीय आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, तसेच आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय प्रदीपजी जायस्वाल साहेब। मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की अगोदर आपण थोर महात्म्यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। मी मान्यवरांना विनंती करतो, आपण या ठिकाणी पालकमंत्री साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करतील। पालकमंत्री साहेब या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करतील, जायस्वाल साहेब करतील। तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन पोलीस आयुक्त आदरणीय पवार साहेब करतील, अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आपण प्रतिमेचं पूजन करतो। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा मी विनंती करतो। या ठिकाणी विकास निधीतून या ठिकाणी बांधकाम केलं, त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री आदरणीय आमदार साहेब, सिटी साहेब, डीसीपी साहेब, एसीपी साहेब, सर्व आपल्या भागातील पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उद्घाटन झालेल्या सर्वांनी टाळ्याच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करायचं। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आता सर्वांना विनंती आपण वर्गात बसून घ्या। अशा किती पोलीस चौक्या आहे आपल्याला जे थांबवायच्या तर तशी संख्या तर खूप आहे। आता आम्ही आपल्याला मध्ये विनंती केली, बऱ्याच जागा ज्या आम्ही चौका मागे प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला सरकारी जागा उपलब्ध नाही आणि पोर्टेबल आता चौक्या काही मोठ्या काय आक्षेपासून आपल्याला मला ही चौकी समाजाची समाजाला न्याय द्यायचा आहे आणि जे काही समाज करता काही त्यांना अरे एक मिनिट बसा काढा म्हणा तरी चौकी तुमच्या पोलीस उपायुक्त नवनीत रावत साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील साहेब, पोलीस निरीक्षक अतुल एरमे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कोनशिलाचा आज शुभारंभ होत आहे। लोकार्पण आपल्या या पोलीस चौकीचा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज के, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा, चिपी साहेब यांचं औक्षण या ठिकाणी करण्यात येत आहे। काल परवा 3-3 हजार रुपये सर्वांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तो आनंद या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीनं व्यक्त होताना दिसतोय। मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीणची योजना या ठिकाणी आणली आणि तत्परतेने फॉर्म भरल्यानंतर अगदी काल परवा बऱ्याच महिलांनी पासबुक आणून दाखवलं, 3-3 हजार जमा झाले।
तर त्या महिला भगिनींच्या वतीनं या ठिकाणी औक्षण सर्व पालकमंत्री महोदय, आदरणीय आमदार साहेब, आदरणीय पोलीस आयुक्त साहेब यांचं राखी बांधून या ठिकाणी औक्षण केले जाते। आपल्या सर्वांचे लोकप्रिय लाडके पालकमंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब यांचं स्वागत पोलीस प्रशासनाच्या वतीनं आदरणीय पोलीस आयुक्त साहेब पवार साहेब यांना मी विनंती करतो की पालकमंत्री साहेब यांचं या ठिकाणी पोलीस आयुक्त यांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे। तसेच ज्यांच्या अनेक विकास कामं आपण पाहिलेली आहे आणि त्याचाच एक भाग ही चौकी आपल्याला या ठिकाणी बांधून मिळेल। यानंतर आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार साहेब यांचं स्वागत या ठिकाणी नवीन कावत साहेब आणि माझे सहकारी अधिकारी इथे जमलेले सर्व लोक। तर 1977 साली ही चौकी पहिल्यांदा बांधण्यात लोकांमधून जनतेमधून पण ह्या चौकीविषयी मागणी होती आणि ही गैरसोय आणि ही मागणीची लक्षात घेता माननीय आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून याचं बांधकाम करण्यात आलं आणि आज या ठिकाणी याचा लोकार्पण सोहळा आपण माननीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते पार पडत आहे। एवढे धन्यवाद साहेब। या ठिकाणची ही पोलीस चौकी म्हणजे करणारे अतुल एरमे साहेब यांचं स्वागत दबीर काका यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। अभिवादन करून आज टीव्ही सेंटरच्या पोलीस चौकीचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय पालकमंत्री श्री अब्दुल सत्तार साहेब, त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटचे आपले पोलीस कमिशनर श्री पवार साहेब, DCP 2, त्याचबरोबर ACP, EI या भागाचे सर्व पोलीस बंधू आणि या ठिकाणी जमलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, या ठिकाणी मी आमच्या पालकमंत्र्यांना एवढीच विनंती करणार आहे, साहेब शहरामध्ये चांगल्या ठिकाणी पोलीस चौकीची फार आवश्यकता आहे आणि त्यासाठी आत्ताच आपलं बोलणं झालं आणि आपण सांगितलं जेवढं मला वाटतं काही ठिकाणी शहरामध्ये चौक्या चांगल्या बांधण्यासाठी आपण जास्तीत जास्त निधी द्यावा, कारण की त्या ठिकाणी बंदोबस्तही चांगला करता येईल, लोकांना धाकही तेवढा राहील। म्हणून माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहील, कारण की ही चौकी बांधत असताना इतका झाला की पोलीसवाला सुद्धा बसत नव्हता, इतकी खराब झाली आणि आज ही खरं सांगतो इतकी चांगली पोलीस चौकी आहे। आणि CP साहेब हा टोटल बाजार आहे, सर्व भागातून लोक या ठिकाणी येतात, भाजी घ्यायला, कपडे घ्यायला, प्रत्येक गोष्टी घ्यायला या ठिकाणी येतात। म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी चांगलं आपलं कोणी अधिकारी दिलं तर एक चांगलं राहील अशी विनंती करतो। आपल्याला जे कामं असतील ते मग आमच्या DPTC मधून आमचे पालकमंत्री तर देतीलच, आमच्याकडूनही आमच्या याच्यातूनही काही आपल्याला मदत करायची 100% मदत करायचा प्रयत्न करेल। आज आपण पालकमंत्री या ठिकाणी आल्या त्याबद्दल त्यांचं CP साहेबांचं त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पोलीस चौकीच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री अब्दुल सत्तार सर, या ठिकाणी उपस्थित आमदार श्री जयस्वाल साहेब, या ठिकाणी माझे सहकारी अधिकारी श्री झोन 2 श्री नवनीत कावत, ACP पाटील, त्याचबरोबर आमचे या पोलीस स्टेशनचे PI एरमे, या ठिकाणी उपस्थित सगळे पोलीस अधिकारी, अंमलदार आणि या ठिकाणचे परिसरातील सर्व नागरिक, तुम्हाला सगळ्यांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आदरणीय जयस्वाल साहेबांच्या त्यांच्या स्थानिक निधीमधून आज आपल्याला या ठिकाणी ही अशी चांगली वस्तू आणि एक चांगली चौकी या ठिकाणी उपलब्ध नागरिकांना झालेली आहे। आता सरांनी सांगितलं की या ठिकाणी मोठा बाजार भरतो, कारण की आपण मी बघतो दिवसा असो किंवा रात्री असू दे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते आणि ह्या चौकीची कंडिशन फारच अत्यंत खराब झालेली होती। पूर्वीचे पण याचे फोटो वगैरे मी बघितलेले आहेत, परंतु आमदार साहेबांच्या स्थानिक निधीमधून आणि पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी निश्चितच एक चांगली वस्तू ही पोलीस विभागाला मिळालेली आहे आणि त्याचा फायदा चांगले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नेमून स्थानिक नागरिकांना निश्चितच होईल याबद्दल मी आपल्याला खात्री देतो। आताच आदरणीय पालकमंत्री महोदयांबरोबरती आमची चर्चा झाली, कारण की आपल्या आयुक्तालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस चौक्यांची ट्रॅफिक पोलिसांना त्याचबरोबर विविध पोलीस स्टेशनना गरज आहे आणि त्या अनुषंगाने थोडीशी महानगरपालिका सरांनी आता सूचना पण केली
की महानगरपालिका आयुक्तांबरोबर ती सर म्हणते की आपण लवकरच मीटिंग घेऊ, जेणेकरून जी महानगरपालिकेच्या जागेवरती आपल्याला जे डीपीडीसी फंड मधून काही फंड देऊन आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक चौकी आपण बांधू, जेणेकरून आपल्याला पोलिसांना त्याच्या देखील बसण्याची एक योग्य जागा होईल आणि नागरिकांना देखील चांगल्या सुविधा आपल्याला देण्यात येतील. पुन्हा एकदा मी आदरणीय पालकमंत्री महोदयांचे या ठिकाणी वेळात वेळ काढून आला त्याच्याबद्दल पोलीस आयुक्तील आमच्या आयुक्तालयातील सर्व अधिकाऱ्यांकडून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय आमदार साहेब जयस्वाल साहेब यांनी देखील निधी उपलब्ध करून आम्हाला मदत केली, त्यांचा देखील मी आमच्या विभागातर्फे सर आपला खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आमचे बरेचसे प्रस्ताव डीपीडीसीचे सरांकडे पाठवलेले आहेत आणि निश्चितच सरांनी मला खात्री दिलेली आहे की पोलिसांच्या प्रस्तावाला निश्चितच ते पाठपुरावा करून भरघोस असा निधी मंजूर करून देतील. धन्यवाद सर, परत एकदा आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टीव्ही सेंटर पोलीस चौकीच्या लोकार्पणसाठी खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज चौक मध्ये सर्व सुविधा सहित शिपाई, अधिकारी, कर्मचारी यांना आराम करण्यासाठी 2-in-1 खाली ड्युटी करणारे ड्युटी करतील, वरती कोणाला अचानक काही प्रॉब्लेम आला तर तेही राहू शकतात, अशी छोटी व्यवस्था आदरणीय आमचे मित्र या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रदीपजी जयस्वाल साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आणि चौकी या ठिकाणी आज लोकांसाठी लोकार्पण करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी आताच आपले शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस कमिशनर आदरणीय पवार साहेब, प्रवीणजी पवार साहेब यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्येच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी अशा अवस्था खराब झालेल्या पोलीस चौकी असतील, जुन्या असतील, त्याला नवीन करण्यासाठी काही ठिकाणी जागा नसेल, परंतु तात्पुरती जागा आपण रेडीमेड जी चौक्या मिळतात ती मुंबई सारख्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे, त्या काही ठिकाणी ठेवता येईल का, अशी ही चर्चा प्रदीप जयस्वाल साहेबांशी झाली. आजच्या या कार्यक्रमासाठी नवनीत कावत साहेब, सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, सहाय्यक आयुक्त आणि अतुल एरमे पोलीस निरीक्षक, राजूजी अय्यर असल, रमेशजी सूर्यवंशी, शारदाताई. तर हा चौक जो आहे या चौक मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू आणि त्याच्या आजूबाजूला असलेला मोठा बाजारपेठ, या बाजारपेठ मध्ये आपण वेगवेगळे व्यापारी, काही भाजीपाले विक्रेता, वेगवेगळ्या भागातून येणारे खरेदी करणाऱ्या येणाऱ्या आमच्या बहिणी असतील किंवा बांधव असतील, या सर्वांच्यासाठी ही जी पोलीस चौकी आहे टीव्ही सेंटरची, ही 1/9/1977 मध्ये बांधलेली होती. त्याची अत्यंत दुरवस्था झाली आणि त्या कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. यामुळं माझे मित्र आदरणीय प्रदीपजी जयस्वाल यांनी 20 लाख रुपयाचा निधी दिला आणि एकच ठिकाणी एक लहान चौकी व एकच मजल्याची होती, त्याला 2 मजली बांधकाम करून देण्याचा संकल्प केला आणि तो आज यशस्वी झाला. सण उत्सव असतील, कायदा सुव्यवस्था असतील, बंदोबस्त असतील, येणारे बांधव असतील, राहण्यासाठी एखादा वरच्या मजल्यामध्ये तात्पुरता त्यांना आराम करायचा असेल तर तेही करू शकतात. म्हणजे सातत्याने जे काम करतात, कदाचित त्यांना आरोग्याच्या माध्यमातून ते बी शेवटी माणसं आहेत, आपले शिपाई आहे, आपल्याला संरक्षण देतात, ते संरक्षण देतात. आपण सुरक्षित घरामध्ये जो राहतो, झोपतो, याच्यासाठी आपण पाहिलं कोरोनाच्या संकटामध्ये पोलिसांच्या कामाचा मूल्यमापन त्यावेळेस पाहिला लोकांनी, डॉक्टरांच्या कामाचा मूल्यमापन पाहिला, स्वीपर असेल, झाडणारे असतील महापालिका क्षेत्रामध्ये, या गरीब लोकांनीही आपला जीव धोक्यात घालून अनेक पोलिसांचे जीव गमावे लागले, परंतु पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडताना कधीही कोणत्याही संकटाच्या काळामध्ये मी माझ्या गावाला, मी माझ्या तालुक्याला किंवा मी माझ्या शहराला मला दिलेली सीपी साहेबांची जबाबदारी आणि सीपी साहेबांनी दिलेला आदेश सर्व पोलीस बांधवांनी त्या काळामध्ये आपला कर्तव्य म्हणून पार पाडला आणि त्याच्यामुळं कोरोना सारखी जी महामारीमध्येही आपण सुरक्षित राहिलो, आपल्याला सुरक्षितता मिळाली. याचं कारणच हे आहे, आता ज्या उर्वरित आहे तितक्या पोलीस चौक्या आपण
आणि म्युन्सिपल कमिशनर आमचे पोलीस आयुक्त आणि प्रदीपजी जयस्वाल आपण बसू आणि बसून अजून कोणत्या ठिकाणी अति आवश्यक आहे त्या ठिकाणी किती पैसा लागतो त्या ठिकाणी अशाच क्वालिटीच्या याच डिझाईनने बनवता येईल का 10-5 जे काही आवश्यक आहे तितक्या आवश्यक आपण त्या पोलीस चौक्या बनवून शेवटी ही जी कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी बऱ्यापैकी त्याचा फायदा या पोलीस चौकीचा मिळतो. काही तक्रारी येतात त्या तक्रारी वेळेवर घेणं कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये त्याला ऑनलाईन करणं आणि विशेषतः आलेल्या माणसाला किंवा आलेली भगिनीला या ठिकाणी न्याय मिळतो असा विश्वास झाला. बसायला उठायला जागा झाली. आल्यानंतर जो तक्रारदार आहे त्याला सन्मानाने बसण्यासाठी एखादी खुर्ची असली तर पोलीस आणि जनता या दोघांमधला समन्वय करण्याचा काम पोलीस पूर्वी पोलीस फक्त दंडे मारायचे आणि शिव्या द्यायचे. आता पोलीस मित्र झालेला आहे. हे खरं बोलतोय. हे जुने पोलीस पाहिले 25 वर्ष 40 वर्ष अगोदरचे किंवा निजाम कालामध्येही पाहिले आपण. त्यावेळेचा काळ वेगळा होता त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. आताच्या पोलीस बांधवाला त्याला वाटतंय की मी माझ्या भावाला न्याय देऊ लागलो मी माझ्या बहिणीला मी माझ्या कुणाला तरी महिला भगिनीला न्याय देऊ लागलो. न्याय देताना ते सर्व सन्मान करून पोलीस आणि जनता किंवा पोलीस आणि रहिवासी या दोघांमध्ये समन्वय असला प्रेम असला एकमेकाच्या भावना जाणून घेण्याची शक्ती असली तर तो भाग शांतप्रिय शांततेने काम करणारे शांततेने व्यवहार करणारे व्यापाऱ्यापासून तर सर्वांचा विश्वास पोलिसावर आहे. शेवटी पोलीस आहे म्हणून व्यापारी तो आपला व्यापार धंदा करताना त्याच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी कुठेही अन्याय झाला त्यासाठी पोलिसाचा धाक आहे. पोलीस म्हणजे फक्त एकच चष्म्याने आपण पाहिला तर वेगळं आहे पण पोलीस बी आपलाच भाऊ आहे आपल्या मधलाच एक आहे. परंतु त्याला जे काम करण्याची संधी मिळते ती पोलिसाची वळजी मिळते त्यानुसार ते काम करतात. मी आज या पोलीस स्टेशन मध्ये ज्या काही उणीवा राहिल्या असतील खुर्च्या थोड्या कमी दिसल्या प्रदीप यांच्या खुर्च्या आहे पण त्या खुर्च्या अशा होत्या का लग्न सारख्या खुर्च्या होत्या म्हणजे प्लास्टिकच्या लग्नामध्ये अर्थ नाही तर आता नवीन खुर्च्या जितक्या तुमच्या पोलीस चौकीला एकंदरीत किती खुर्च्या लागतात तुम्ही त्याची टोटल द्या. समोरच्या ऑफिसरची बी खुर्ची चांगली पाहिजे आणि येणारा तक्रारदार न्याय मागणार दोस्त के साथ में काम कर दिया. आज 78वी स्वतंत्र समिती आज काय भी बुधवार भी बनवती काय भी आज 78वीं स्वतंत्र दिन के दिन में मैं अभी सभी देश के लोगों को पूरे छत्रपति संभाजी नगर के सब लोगों को स्वतंत्र दिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. जहाँ पे हमारे लोगों ने सब समाज के लोगों ने यहाँ पे जो बलिदान दिया था आज 78वां साल हो रहा है और मुझे लगता है आज हम पूरे देश के अंदर पूरे देश में अच्छी तरह से स्वतंत्र दिन यहाँ मना रहे हैं. मैं स्वतंत्र दिन की आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ. आज के अपनी चौकी की भी ओपनिंग हुई टीवी सेंटर पे आपके बहुत दिनों से मांग थी उसकी. हमारे यहाँ पे 2 दिनों से टीवी सेंटर के कॉर्नर पर टीवी की अपने पुलिस चौकी की बहुत जरूरत थी और उसके लिए हमारे मित्र मुकेश जैन और उनके कई साथियों ने कहा था कि यहाँ एक अच्छी पुलिस चौकी होना चाहिए. उस तरह से हम पुलिस चौकी यहाँ पे बनाई है ताकि मेन एरिया है लोग यहाँ सब्जी लेने कपड़े लेने हर चीज लेने आते हैं और ऐसी जगह चौकी अच्छी होना चाहिए और उस हिसाब से वो वहाँ पे चौकी बनाई गई है जिससे कम से कम 20 लाख रुपए खर्चा करके
वहाँ चौकी बना के दी है, उसके अंदर सब अच्छी व्यवस्था करके दी है। और भी उनको कुछ जरूरत गिरेगी तो जरूर पुलिस डिपार्टमेंट के अच्छे काम के लिए हम सब लोग यहाँ पे मदद करेंगे। पुतले का काम अभी शुरुआत हुई है और अभी नीचे तो उसका काम की शुरुआत हुई है। जल्दी से जल्दी करने की कोशिश है, फिर भी कम से कम 1 साल तो पुतले को लगना ही है।